नमस्कार. अजित पवार यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी बघायला मिळतात. राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरनं एवढ्या काही चर्चा आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या कारणं त्याच्या मागे समोर येत आहे आणि त्या मागचं महत्त्वाची कारणं हे होणार का नाही होणार या सगळ्या गोष्टी अगदी थोडक्यात 2 मिनिटात आपण जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या भूकंपाचा पडसाद आपल्याला उमटताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमधील गुप्त संघर्ष आपल्याला बघायला आणि आता हळूहळू तो चव्हाट्यावर देखील येताना दिसत आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजे पवार कुटुंबातील 2 पिढ्या आणि राजकीय मतभेद बाजूला सारून अख्खं पवार कुटुंब पुन्हा एकदा एका टेबलावर येणार असल्याचं समजतंय. आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. त्यांचा पदभार स्वीकारल्यानंतरही ही पहिलीच बैठक आता कौटुंबिक बैठक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार असल्याचं समजतंय. शरद पवार यांच्या गटाकडनं सध्या महाराष्ट्रातील विलीनीकरणासाठी जोरदार हालचाली सुरू असताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रातील जे काही भाजप आणि सत्तेतील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांनी याचे छुपे विरोध देखील दर्शवला तरी यामागचं जे काही षडयंत्र आहे ते आता बाहेर येताना दिसत आहे. आजची जी काही बैठक झाली त्या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि या बैठकीला उपस्थित कोण, तर या बैठकीत सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिसणार आहेत. त्यांच्या सोबतच पार्थ पवार आणि जे काही त्यांचे छोटे बंधू किंवा त्यांच्याबरोबर असणारे इतर जे काही नेते ते दिसणार होते. आता राजकीय स्थैर्याचा जर आपण विचार केला तर अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची विखुरलेली ताकद एकत्र करण्यासाठी शरद पवार आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला समजतंय. आता कुटुंब विरुद्ध राजकारण अशी चर्चा देखील सगळीकडे होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकीय कारणांमुळे पवार कुटुंबात उभी फूट पडली होती. या बैठकीच्या निमित्ताने वैयक्तिक मतभेद मिटून एकजूट करण्याचा आणि एकजूट दाखवण्याचा हा प्रयत्न असणार असल्याचं आपल्याला इथं समजते. कार्यकर्त्यांमधील जे काही संभ्रम आहे ते संभ्रम म्हणजे विलिनीकरणाच्या चर्चेमुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था अजून देखील आहे. पण जे काही खालचे कार्यकर्त्यांचं काही नाही हो, पण हे जे काही पटेल आहे की नाही, पटेलचं काय म्हणणे, पटेलचं असं म्हणणे की राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ देणार नाही. याला हातभार कोण लावते, तर लावणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. दुसरं म्हणजे विलिनीकरणाला होणारा विरोध आणि कुटुंबाची होणारी ही भेट हे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या वळणावर नेणार आहे ते आता याकडे बघण्यासारखं असणार आहे. आजची जी काही बैठक झाली या बैठकीत नक्कीच दोघं राष्ट्रवादी एकत्र येतील आणि मग एकत्र आल्यानंतर BJPचा सुपडा साफ करणार, हेच इथनं आपल्याला शरद पवारांची स्ट्रॅटर्जी वाटते. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करा. धन्यवाद.